गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. तर सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चला आता सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे माझं. आणि आता पूजा, रांगोळी, बाकीचे ट्रकचा आवाज, भरपूर ट्रक जात असतात रोडने. तर काय म्हणत होते, पूजा वगैरे करून घ्यायची आहे. बाकी सकाळची आवराआवर माझी थोडीफार जी काही होती ती सगळी झालेली आहे. आणि आज भरपूर दिवसांनी मी ही साडी घातलेली आहे. तर खूप छान असं याचं फॅब्रिक आहे, अगदी सॉफ्ट आहे. आणि हा जो कॉफी कलर आहे खूप छान वाटतो, मला आवडतो. परत याच्यावरची प्रिंट वगैरे खूप सुंदर आहे, अशी फ्लावर प्रिंट जी दिलेली आहे. आणि अगदी म्हणजे घालायला छान अशी लाईट वेट आहे. खूप छान वाटते घातल्यानंतर, अजिबात म्हणजे असं हेवी वगैरे वाटत नाही. तर आणि लाईट डार्क असा शेड आहे या साडीचा, जो की खूप छान वाटतो. चला आता जी बाकीची कामं राहिलेली आहे ती करून घेते. तर आज चतुर्थी आहे म्हणून साबुदाणा मी भिजत घालून दिला. तर चला फुलं घेऊन येते मी पूजेसाठी. तर आज झाडाच्या बाबतीत एक चमत्कार झालेला आहे. तर दाखवते मी तुम्हाला. चला. तर बोलताना जो बाहेरचा आवाज तुम्हाला तिथे येत होता, तर घराच्या बाजूला टाईल्सचं वगैरे काम सुरू आहे शेजारी, तिथलाच तो आवाज होता. तर बघा हे जे झाड आहे ना, तर हे जास्वंदाचं झाड आहे. आणि परत याला पिवळा जास्वंद म्हणजे लागत असतो, पिवळ्या जास्वंदाचं झाड आहे. मात्र आज म्हणजे झालं असं होतं की या फांदीला लाल फुल आलेलं होतं. म्हणजे ते कसं आलं काय माहिती नाही. म्हणून मी चांगल्याने त्या झाडाला बघितलं, तर तीच फांदी होती ती पिवळ्या फुलाच्या झाडाची. आणि त्याच्या एका फांदीला बघा लाल फूल आलेलं आहे. म्हणजे चमत्कारच म्हणावा, कसं आलं काय माहिती त्याला. लाल जास्वंदाचं झाड आहे त्याच्या बाजूला आहे, पण ते बरंच लांब आहे आणि ते वेगळं आहे, त्या झाडामध्ये गुंतलेलं नाही आहे आमच्याकडे. मात्र बघा याला पिवळी दिसत आहे ना तुम्हाला, कळी आलेली, मात्र याला लाल फूल आलेलं होतं. तर असा काहीसा झाडाच्या बाबतीत चमत्कार झालेला होता आज. तर बघून जरासं आश्चर्यच वाटत होतं ते सगळं. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं. तर त्यानंतर मग झाडाची फुलं वगैरे तोडून घेऊन आलेली होती मी. आणि नंतर मग उंबरठा वगैरे छान स्वच्छ पुसून तिथे छान हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं मी. आणि माझ्याकडला दारातील जो उंबरठा आहे तो ग्रेनाईटचा असल्यामुळे त्यावर थोडीशी हळद व्यवस्थित बसत नाही लावल्यानंतर. लाकडी उंबरठा वगैरे राहिला की थोडीशी हळद व्यवस्थित बसते. तर चला हळदीचं छान असं लेपन करून घेतलं. आणि दारामध्ये छान अशी रांगोळी देखील काढून घेतली. तर चला दारामधलं उंबरठा लेपन, उंबरठा पूजा, रांगोळी वगैरे सगळं माझं झालेलं होतं. आणि त्यानंतर आता मी पूजा करायला आलेली होती. तर जे आसन वगैरे होते मंदिरातले ते मी कालच धुवून ठेवलेले होते. आणि त्यानंतर मग देवांचीही आंघोळ वगैरे घालून घेतली. आणि त्यांना सगळं जागच्या जागी वगैरे ठेवून घेतलं, कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि काल म्हणजे मंदिर वगैरे स्वच्छ केलेलं होतं आणि सगळे आसन वगैरे धुवून घेतलेले होते. त्यामुळे आज बरीचशी कामं माझी हलकी झालेली होती. म्हणजे तेवढं काम आज नव्हतं मला, कारण आज जसं की चतुर्थी होती त्यामुळे पूजेलाही आपल्याला थोडासा वेळ जास्त द्यावाच लागतो. आणि म्हणून मग जी कामं आदल्या दिवशी करून ठेवू शकतो आपण, ती जर करून घेतली तर आपल्याला वेळेवर अशी जास्त धावपळ होत नाही. आणि छान कुठल्याही गोष्टीला भरपूर असा चांगला वेळ देता येतो. कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती. प्राकृत श्री गणेशाय नमः. श्री गुरुचरणा विंध्याभ्या नमः. अथ गणपती स्तोत्र प्रारंभ. जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती, करावया तुमची स्तुती. स्फूर्ती द्यावी मजापार, तुझे नाम मंगलमूर्ती. तूच इंद्रचंद्र द्याती, विष्णू शंकर तुझ पूजिते. अव्ययाध्याती नित्यकाळी, तुझे नाव विनायक. तर चला
पूजा वगैरे माझी झाली. त्यानंतर छान आरती वगैरे करून गणपती स्तोत्र वगैरे म्हणून घेतलं मी. देवा तू एकदंत परिसेवित्या पण ऐक माझी, माझा लढीवाळा तूच करणे, सर्वावरी तू मत सांभाळणे, संकटा माघारी रक्षणे, सर्व करणे तुझ स्वामी, गौरी पुत्रा. तर बघा आज कोण आलं आहे आपल्याकडे. तर या आहेत माझ्या आजी सासू, म्हणजे माझे सासरे जे होते त्यांना सगळे दादाजीच म्हणायचे. तर त्यांच्या आई आहेत या. तर त्या आलेल्या आहेत. तर या आहेत माझ्या आजी सासू आणि या ना 95 वर्षाच्या आहेत. म्हणजे जास्तच असतील अजून 95पेक्षा, पण मिनिमम आम्ही पकडलेलं आहे की त्या 95च्या आहेत म्हणून. तर आधीचं असं होतं की म्हणजे डेट ऑफ बर्थ वगैरे तेवढं काही माहीत राहत नव्हती सगळ्यांना, पण त्या 95 वर्षाच्या वर आहेत आणि आज आलेले आहेत त्या माझ्याकडे. तर यांना आम्ही ना बिल्डिंगमधली आई म्हणतो. सगळेच बिल्डिंगमधली आईच म्हणतात तिला. कारण ना म्हणजे माझे सासरे आणि त्यांना 3 भाऊ होते, म्हणजे 4 भाऊ होते. तर माझे चुलत सासरे इथे बाजूला राहायचे, तिथेच राहायची ती. तर ते ना म्हणजे त्यांचं घर छान असं मोठं होतं, बिल्डिंगसारखं होतं. बाकी त्यांची घरं थोडीशी त्याच्यापेक्षा म्हणजे कवेलूची वगैरे अशी होती. त्यांचं घर जरा छान होतं, मोठं होतं. तर तिथे राहायची ती. त्याच्यामुळे ना तिला सगळे बिल्डिंगमधली आईच म्हणायचे, म्हणून तिचं नाव असं बिल्डिंगमधली आई म्हणून पडलेलं आहे. तर बघा 95 वर्षाची आहे ती. टी व्ही बघून राहिलेली आहे. चला आता साबुदाणा बनवते मी. आणि जेवण नाही करून राहिलेली आहे ती अजिबात. तिला माहीत झालेलं आहे की आज चतुर्थी आहे म्हणून. तर आधी म्हणत होती की मी जेवणार म्हणून, पण तिला मग मी पूजा वगैरे करताना दिसली, विचारत होती मला ती आज काय आहे. तर सकाळी मी तिला सांगितलं की आज चतुर्थी आहे म्हणून. तर तिला जेव्हा माहीत पडलं तर ती आता फळ वगैरे खाल्लं तिने, पण आता जेवत नाही म्हणत आहे ती. तर म्हणत होती की साबुदाणा बनवशील ना तू, तर मग साबुदाणाच खाईल मी. तर चला आता साबुदाणा बनवून घेते मी आणि थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. तर साबुदाणा इकडे मी फोडणी घातलेला आहे. झाला आहे साबुदाणा, थोडा वेळ होऊ देते मी. आणि चला आता फराळाचं करून घेते. फराळाचं झाल्यानंतर मग मला अपेक्षाला घ्यायला शाळेत पण जायचं आहे, कारण हे बाहेरगावी गेलेले आहे आणि सक्षम कॉलेजला गेलेलं आहे. त्याच्यामुळे आज मला जायचं आहे तिला घ्यायला. त्याच्यामुळे आधी फराळाचं करून घेते आणि मग थोड्या वेळाने जाते तिला घ्यायला. काल ना ही मूठ आणि चणे मी भिजत घातलेले होते. तर बघा मूठला मस्त असे कोंब आलेले आहे. आता काढून ठेवते मी त्याला फ्रीजमध्ये. आणि चण्याला बघते, अजून उघडलेलं नाही आहे मी. चण्याला विशेष कोंब नाही आलेले, म्हणजे आलेले आहे पण खूप कमी आलेले आहे. एक मिनटं दाखवते मी. हे बघा, म्हणजे अगदी कमी आहे. अगदी कमी कोंब आलेले आहेत याला. आणि ना इथे मोठला याला थोडा वेळ राहू देते चण्याला, अजून बघते थोडं सायंकाळपर्यंत येतात की काय. तर त्याला मोठ याला छान आलेले आहेत कोंब. आणि कोंब आलेलीच अशी मटकी ना ही मोठ छान लागते. म्हणजे चला आता याला फ्रीजमध्ये ठेवून देते. छान वाटते याची अशी कच्ची खायलाही उन्हाळ्याची आता छान वाटते. कांदा वगैरे टाकून त्याच्यामध्ये छान लिंबू वगैरे टमाटर वगैरे पिळून, आणि किंवा मग आपण त्याची भाजी पण करू शकतो. तर चण्याला ना परत बांधून ठेवते मी, बघते सायंकाळपर्यंत याला येतात की काय तो कोंब. साबुदाणा छान झालेला आहे. आता देवालाही नैवेद्य करून देते साबुदाण्याचा, आणि मी पण फराळ करते. तर चला आई आणि मी आता फराळाचं करून घेते. आईची प्लेट ठेवली आहे तिकडे आणि मी देखील फराळाचं करून घेते. तर चला भेटते थोड्या वेळ.
चला अपेक्षाला घेऊन येते शाळेतनं. तर आज अपेक्षाला घ्यायला घरी म्हणजे कोणीच नव्हतं, सक्षमही नव्हता आणि हे देखील बाहेरगावी गेलेले होते. त्यामुळे मग मी चाललेली होती आणि मग अपेक्षाला घेतला आणि मग घरी निघालो. तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.